नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुनील गीते व्यंकटेश ॲग्रोमॉलतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आपण आज आलेलो आहोत टोमॅटोच्या प्लॉटवरती. आपण हा जो टोमॅटोचा प्लॉट बघतोय हा साधारणतः 22 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. व्हरायटी आहे आर्यमान. आणि आपण जर सध्या परिस्थिती जर बघितली तर ह्या 22 दिवसामध्ये प्लॉटची परिस्थिती अतिशय सुंदर पद्धतीने डेव्हलप झालेला आपल्याला दिसतोय. आपण जर बघितलं झाडाची वाढ पण चांगल्या पद्धतीनं आहे आणि ह्या 22 दिवसाच्या मानाने बघितलं तर कंडिशन खरंच उत्तम आहे. कारण ह्या 20 ते 22 दिवसामध्ये कंटिन्यू पाऊस चालू होता आणि ह्या पावसाच्या कंडिशनमध्ये झाडाची ग्रोथ आपण चांगल्या पद्धतीनं केलेली आहे. आता जर बघितलं तर याला पंजेसुद्धा निघायला लागलेले आहे फुलकळीचे. साधारणतः एक 5-5, 10-10चे पंजे आता आपल्याला निघताना दिसत आहेत. आणि झाडाची कंडिशन उत्तम आहे, पूर्ण एकदम सुंदर अशी कंडिशन आहे. साधारणतः फुटवे पण चांगल्या पद्धतीनं दिसत आहेत आपल्याला. आत्ता आपण याला 1 तारखेला म्हणजे 1 ऑगस्टला मेरीऑन एक्सपोनस आणि फेरिऑनचा स्प्रे आपण याला काढलेला होता. म्हणजे पाऊस पडतच होता पण आपल्याला 2 तासाचा अवधी मिळाला. त्या 2 तासामध्ये आपण स्प्रे काढला आणि 2 तासानंतर पाऊस आला, पण 2 तासामध्ये तो आपल्याला योग्य पद्धतीनं लागू झालेला आहे. आता स्प्रे मारून आजचा 3राच दिवस आहे, परंतु आपण आता कंटिन्यू पाऊस पडत असल्यामुळं आपण ग्यारवा येऊ नये म्हणून ह्या भीतीपोटी 1-2 दिवसामध्ये आपण दुसरा स्प्रे लगेच रिपीट करणार आहे याला. कारण ह्या सध्याच्या कंडिशनमध्ये आपण प्लॉटची काळजी उत्तम अशा पद्धतीनं घेणं गरजेची आहे. कारण पाऊस कंटिन्यू चालू असणार आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये आपण 4थ्या-5व्या दिवशी स्प्रे जाणं गरजेचं आहे. कारण जर स्प्रे गेला नाही तर लेट ब्लाईटचा अटॅक, अर्ली ब्लाईटचा अटॅक म्हणा किंवा बॅक्टेरियल अटॅकसुद्धा चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं आपण याला वेळोवेळी योग्य स्प्रे घेणारच आहोत, कारण आपण त्या पद्धतीनं याची काळजी ठेवलेली आहे. याचं फर्टिगेशनसुद्धा अतिशय स्ट्रॉंग चालू आहे. आपण याला 2-2 दिवसाला आपण चांगल्या कंपन्यांची फर्टिगेशन करत आहोत. त्यामुळे झाडाची मूळ देखील व्यवस्थित पद्धतीनं चालू आहे एकदम. आपण जर बघितलं तर ह्या झाडाचा आत्ता बघा वरती शेंड्याला चांगले फुटवे निघालेले आहे आणि जे फुटवे निघालेत त्याला देखील वरती फुलकळी आता निघायला सुरू झालेली आहे. आता ह्या 2-3 दिवसामध्ये पावसाने जर आपल्याला उघाड दिली तर आपण याचा लगेच मांडव बनवणार आहोत आणि मांडव बनवून लगेच तारकाठी तयार करून आपण याला 1-1 सुतळी लावणार आहेत, जेणेकरून हवेचा झोत फार मोठ्या प्रमाणावर आहे. जेणेकरून हवेमुळं झाड उमदळली जाणार नाही याच्या काळजीसाठी आपण 1-1 सुतळी देखील याला लावणार आहोत. मित्रांनो, ह्या प्लॉटची कंडिशन आपल्याला आम्ही वेळोवेळी दाखवणारच आहोत. आपण पुढील भागामध्ये नक्कीच 1-8 दिवसानंतर ह्या प्लॉटची कंडिशन बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.